नमस्कार प्रेक्षकांनो, पाठ राखींमध्ये इंद्रजित सूर्यवंशी आता घरी आलेले असतात आणि सुलोचनाला जाब विचारायला लागलेले असतात की आलोकचं लग्न ठरवलंस आणि मला सांगितलं सुद्धा नाहीस. याच विषयावरून आता इंद्रजित आणि सुलोचनामध्ये जोरदार भांडण होणार आहे. आता इथे इंद्रजितला घरी या प्रीतीने बोलवून घेतलेलं असतं. हे ज्या वेळेला सुलोचनाला कळणार आहे त्यावेळेला या प्रीतीची चांगलीच वाजणार आहे. तर इकडे आता आजच्या भागामध्ये आलोकने अंबिकाचा फोन घेऊन आरवला फोन केलेला असतो. आता आरव म्हणत असतो, दादा तू चक्क काकूचा फोन घेऊन मला फोन केला आहेस. त्यावेळेला आलोक आता जे जे काही वैद्यभुवांच्या घरी घडलेलं असतं ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता आलोक म्हणत असतो की आरव तू मला एका मुलगीबद्दल बोलला होतास, आठवतंय का तुला? ती बघ बिंदास्त असते, तिच्या तोंडात असतं ती ताड करून बोलून टाकते, एक नंबरची धाडशी मुलगी आहे. त्यावेळेला आरवला आठवतं की आलोक भाग्यश्रीबद्दल बोलत आहे. आरव म्हणतो, दादा तू काय भाग्यश्रीला भेटलास की काय? अरे तू तिला काही बोलला तर नाहीस ना, तू तिच्यावर चिडला तर नाहीस ना? आता आरव इथे खूप हायपर झालेला असतो. हे पाहून आलोक म्हणतो, आरव शांत हो, मी अजिबात तिच्यावर चिडलेलो नाही. आता आलोक म्हणत असतो, आपल्याच घरामध्ये ती आली होती आणि मी तिला त्यावेळेला सुद्धा भेटलो होतो आणि आज मी प्राजक्ताच्या घरी गेलो होतो, तिथे सुद्धा मला ती भेटली. आता अंबिका तिथेच आवरावर करत असते आणि आलोक बोलत्याला सगळं काही ऐकत असते. आता आरव म्हणत असतो, एक मिनिट दादा, माझी प्रवासाने झोप झालेली नाही आहे, मी झोपेत तर नाही ना, तू काय बोलत आहेस मला काही सुद्धा कळत नाही. आता आलोक म्हणत असतो, आरव मी तुला काही सुद्धा खोटं सांगत नाहीये, तुझी मस्करी करत नाहीये. अरे ती भित्री बागूबाई कशी गोंधळलेली असते ना, तसंच वातावरण सगळं तिच्या घरी सुद्धा असतं. अरे त्यांच्या घरी पूजा होती म्हणून आम्ही सगळेच तिकडे गेलो होतो, पूजेची काही सुद्धा तयारी केली नव्हती, सगळ्यांचा गोंधळ सुरू होता. आता आरव म्हणत असतो, दादा तू आणि वैद्यभुवांच्या म्हणजे प्राजक्ताच्या घरी गेला होतास आणि हे कसं शक्य आहे बरं? त्यावेळेला आता आलोक म्हणत असतो, तुला काही वाईट वाटतंय का रे, तू भेटला नाहीस आणि मी भेटलो त्या मुलगीला? आता आरव म्हणत असतो, नाही रे दादा, असं काही सुद्धा नाही. आलोक म्हणत असतो, मग कसं आहे सांगशील का? त्यावेळेला आरव म्हणतो, अरे दादा तूच आत्ता म्हणालास ना ती मुलगी एकदम बिंदास्त आहे, मन मोकळी आहे, धाडशी आहे, अगदी याच तिच्या गुणांवर मी भाळलो होतो आणि तिला विसरणं थोडं कठीणच आहे रे माझ्यासाठी. आता आरव त्याच्या मनातील भावना आलोकला सांगत असतो. तो म्हणत असतो, दादा तुला खरं सांगू का, मी ज्यावेळेला US ला निघालो ना त्यावेळेला फ्लॅटमध्ये बसण्या अगोदर काळजावर दगडच ठेवला होता. तिला विसरणं माझ्यासाठी केवळ कठीण आहे बघ. सगळ्या प्रवासामध्ये मी तिचाच विचार करत होतो. मला असं वाटत होतं की मी तिला सांगायला घाई तर केली नाही ना, पण तिला सांगणं गरजेचं होतं रे, म्हणजे मला ती खूप आवडते. आता आलोक लगेच इथे आरवचं ऐकून तर घेत असतो पण विषय बदलतो. तो म्हणत असतो, पण त्या भाग्यश्रीच्या घरी वातावरणच वेगळं आहे, हा सगळे लोकच वेगळे आहेत. त्यावेळेला आरव म्हणत असतो, अरे मी काय बोलतोय दादा, तू काय बोलतोयस? त्यावेळेला आलोक पुन्हा म्हणत असतो, त्या भाग्यश्रीचे वडील मात्र चांगले आहेत स्वभावाला. आता भाग्यश्रीचं नाव आलोकच्या तोंडामध्ये ऐकून अंबिका दचकते आणि म्हणत असते की आलोक भाग्यश्री बद्दल कोणाशी बोलत आहे बरं? आता आलोक सांगत असतो वैद्यभुवांच्या बद्दल. अरे त्या भाग्यश्रीचे वडील आहेत ना, ते मोफत उपचार करतात, त्यांची औषधं, त्यांचे रिव्ह्यू लिहून ठेवण्याची पद्धत, त्यांची डायरी, सगळं काही भारीच आहे रे, तो माणूस मला खूप आवडला बघ. त्याला आता आरव म्हणत असतो, अरे बाप रे, म्हणजे त्यांच्या घरातील एक तरी माणूस तुला आवडला तर. आता इथे अंबिकाचं चांगलं लक्ष असतं आलोक काय बोलतोय ते. आता आलोक इकडे प्राजक्ताच्या अंगठीबद्दल काहीतरी सांगायला सुरू करत असतो. तो म्हणत असतो, त्यांच्या घरी काहीतरी वेगळीच पद्धत आहे रे, ती पूजा, ती अंगठी, असं काहीतरी सांगायला सुरू करत असतो. तेवढ्यातच अंबिका पुढे येते आणि आलोकला म्हणत असते, आलोक जरा माझा फोन देतोयस का रे, मला पटकन एक अर्जंट फोन करायचा आहे. आता आलोक म्हणतो, अगं काकू अशी काय करतेस, मी आरवशी बोलतोय ना. तिकडून आता आरव हॅलो दादा करत असतो. आता अंबिकाला काही केल्याने आलोकला ते सांगूच द्यायचं नसतं आरवला, कारण आरवला माहीतच नसतं की नेमकं हे काय चाललं आहे. आता अंबिका आलोकच्या हातातून फोनच हिसकावून घेते आणि म्हणते, आलोक मला एक फोन करायचा आहे, हां प्लीज करू दे. ते काय आहे माहिती आहे का, तुझे काका सकाळी मीटिंगच्या गडबडीमध्ये निघून गेलेत आणि अजून ते आले पण नाहीत आणि त्यांचा फोन पण आला नाही, थोडी काळजी वाटते रे, म्हणून मला त्यांना फोन करायचा आहे. आता इकडे आलोक हॅलो करत असतो. म्हटल्यानंतर अंबिका काय करते, आरवला म्हणते, आरव मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे हां, म्हणून मी फोन घेतलाय आलोककडून. आता
आरव म्हणत असतो, अगं छोटी आई, आलोक दादा माझ्याशी बोलत होता ना, दे बरं दादाकडं फोन. त्यावेळेला अंबिका म्हणते, नाही आरव, मी थोड्या वेळाने तुला फोन करते, आता कट करते. असं म्हणून अंबिका आरवचा आणि आलोकचं बोलणं थांबवते. आता इथे अंबिका आरवला म्हणते, सॉरी तुझ्याकडून असा फोन काढून घेतला, मला एक फोन करायचा आहे, पटकन मी फोन करते असं म्हणते आणि तेथून रूमच्या बाहेर येते. इकडे आलोकला मात्र अंबिकाचं वागणं खूपच वेगळं वाटत असतं. आता अंबिका इकडे बाहेर येऊन स्वतःच्या मनातच विचार करत असते, बापरे, थोडक्यात परिस्थिती आवरली. आलोक तर त्या अंगठीबद्दलच आरवला सगळं काही सांगायला लागला होता की सगळा गोंधळच झाला असता. आरवला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या नाहीत, त्याच्यापासून लपवून ठेवायच्या आहेत, म्हणून तर जाऊबाईंनी त्याला US ला घालवलं आहे ना. आणि त्याला जर या गोष्टी आता कळाल्या असत्या तर खूप मोठा गोंधळ झाला असता. आरवला जर प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नाबद्दल कळलं तर खूप मोठा गोंधळ होईल, हे लग्नच होणार नाही. नाही, असं होता कामा नाही, या दोघांचं लग्न झालंच पाहिजे आणि आलोक आणि आरवचं या विषयावर बोलणं होणार नाही याची मी पूर्णपणे काळजी घेणार आहे. आता इथे दुसऱ्या दिवशीची सकाळ प्राजक्ता आणि भाग्यश्रीसाठी छान झालेली असते. या दोघी जण आता सकाळी शॉपिंगला निघलेले असतात आणि रस्त्यावरून चालत असतात. ज्या रस्त्यावर त्या दोघी चालत असतात त्याच रस्त्यावर इंद्रजित सूर्यवंशी यांची गाडी थांबलेली असते आणि आता गाडीच्या काचा बंद असतात. पण इकडे भाग्य आणि प्राजक्ताची लग्नाची तयारी चाललेली असते. आता भाग्यश्री म्हणत असते की प्राजू, तुझ्यासाठी खूप भारी साड्या आपण खरेदी करायच्या बघ. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते, भाग्या अगं जास्त पैसे नाही खर्च करायच्या. आता प्राजू म्हणत असते, भाग्या जास्त पैसे नाही खर्च करायच्या, स्वस्त बघूनच साड्या घ्यायच्या. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, हॅलो, तुझं लग्न आहे, लग्नासाठी तुला जीच आवडेल तीच साडी घ्यायची आणि तुला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या साड्या घे, नाहीतर तुझी तक्रार जिजूंच्याकडे करेन, त्यांना लगेच फोन करेन. त्यावेळेला प्राजू पुन्हा भाग्या म्हणून भाग्यश्रीला बोलत असते. आता भाग्यश्री प्राजक्ताला म्हणत असते, प्राजू, तुझं आलोक सरांशी बोलणं झालं की नाही, कसे घालणार आहेत कपडे ते, त्याच्यावरून आपल्याला साड्या चॉईस करता येतील ना. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते, नाही, माझं काही बोलणं झालं नाही. त्याच वेळेला ती इंद्रजित सूर्यवंशी यांची गाडी असते, त्या गाडीची टायर पंक्चर झालेली असते असं ड्रायव्हर त्यांना सांगत असतो. आता जिथे गाडी असते तिथे भाग्या आणि प्राजक्ता येऊन पोहोचलेले असतात. तेवढ्यातच एक लहान मुलगी शाळेला जात असते आणि तिच्या ड्रेसवर चिक्कल उडतो. आता ती मुलगी रडायला लागलेली असते आणि म्हणत असते, आई ग, आता मी कशी शाळेला जाऊ बरं, माझा सगळा ड्रेस घाण झाला. आता ती मुलगी रडत असते हे पाहतात भाग्यश्री आणि प्राजक्ता लगेच त्या मुलगीला शांत करण्यासाठी तिच्याजवळ जाते आणि स्वतः गुडघ्यावर खाली बसते आणि तिला म्हणत असते, अरे बाळा, रडू नकोस अशी शाळेला जाताना. त्यावेळेला ती मुलगी म्हणत असते, बघ ना, माझा सगळा ड्रेस घाण झाला आहे, मी कशी जाऊ बरे शाळेला. त्यावेळेला प्राजक्ता म्हणते, तुझा ड्रेसच घाण झालाय ना, थांब, मी तुझा ड्रेस साफ करून देते. आता प्राजक्ता त्या मुलगीबरोबर जे काही वागत असते, बोलत असते, ते सगळं इंद्रजित सूर्यवंशी त्यांच्या गाडीमधून पाहत असतात. आता प्राजक्ता त्या मुलगीचा फ्रॉक साफ करायला लागलेली असते आणि ती मुलगी हुंदकेत येऊन रडायला लागलेली असते. आता प्राजक्ता म्हणत असते, अगं, सकाळी असं रडायचं नाही, चेहऱ्यावर छान स्माइल ठेवायची, म्हणजे दिवस चांगला जातोय. आता मुलगी म्हणत असते, ती बघ ना, माझा ड्रेस घाण झाला आहे, मी काय करू बरं आता. त्यावेळेला शाळेत सगळी मला चिडवतील ना. आता प्राजक्ता म्हणत असते, तू एक काम कर, शाळेत सगळ्यांना सांग मी एकटी घरी येत होते आणि मला वाटेमध्ये एक मॉन्स्टर भेटला आणि त्या मॉन्स्टरशी मी ढुशूम केली म्हणून माझा फ्रॉक घाण झाला. त्यावेळेला ती मुलगी हसायला लागलेली असते. ती म्हणत असते, कोणता मॉन्स्टर बरं. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते, पिंट्या मॉन्स्टर असं सांग ना. असं म्हणून ती मुलगी सुद्धा खुदुदू हसायला लागलेली. आता ती मुलगी प्राजक्ताला म्हणत असते, अगं ताई, पण मॉन्स्टर नसतोच ना. माझी आई म्हणते मॉन्स्टर वगैरे काही सुद्धा नसते. आता प्राजक्ता म्हणते, अगं, पण तुझ्या शाळेतल्या बाकीच्या मुलांना कुठे माहीत आहे हे फक्त तुला आणि मलाच माहीत आहे की. आता ते त्या मुलगीला पटतं आणि प्राजक्ताला ती टाळी देतच हसायला लागलेली असते. आता प्राजक्ता त्या मुलगीचा फ्रॉक साफ करत म्हणत असते, चला आता शाळेत जावा, तुझा फ्रॉक आता व्यवस्थित साफसुथरा झाला आहे. त्यावेळेला ती मुलगी प्राजक्ताला बाय करतच गालावर एक छान किसी देते आणि तेथून निघून जाते. आता हा सगळा प्रकार इंद्रजितने पाहिलेला असतो. आता तो म्हणत असतो की एवढ्या दिवसांनी इथे परत आलो आहे आणि दिवसाची सुरुवात तर चांगली झाली आहे, चांगलं काहीतरी बघायला मला मिळालं आहे. चला, सुरुवात तर चांगली झाली, आता पुढे जाऊन आणखी काय वाढून ठेवलंय ते अजून बघायचंच आहे. आता प्राजक्ता भाग्याला म्हणत असते, भाग्या, गोड होती ना मुलगी ती. त्याला भाग्या म्हणत असते, हो, खूपच गोड होती आणि तिला अलगद तू हसवलंच बघ. त्याला प्राजक्ता म्हणत असते, हो. भाग्या म्हणत असते, आता तिचा दिवस
दिवस खूपच छान जाणार आहे बघ. अगं तिचा दिवस छान जाणार आहे, मग पण प्राजू तुझं काय, तुझा दिवस आज बॅड जाणार आहे. प्राजक्ता म्हणते का गं. त्यावेळेला भाग्य म्हणत असते अगं तिला खुश करण्याच्या नादामध्ये तू स्वतःची कपडे घाण करून घेतली आहेस. आता आपण शॉपिंगला काय असं जाणार आहोत का, लोक काय म्हणतील बरं. त्याला प्राजक्ता म्हणते भाग्या लोक काय म्हणतील यापेक्षा ती मुलगी आनंदी झाली ना, तिला समाधान मिळालं, हे पाहून आपल्याला सुद्धा समाधान मिळालं, मग झालं तर लोकांचा विचार कशाला करायचा आपण. आता भाग्या म्हणत असते बरं बाई ठीक आहे, पण चल आता आपल्याला शॉपिंगला जायचं आहे, आपण जाऊया, असं म्हणून त्या दोघी निघून जातात. इकडे सूर्यवंशीच्या घरामध्ये अंबिका, प्रीती, श्रेयस, सत्यम आणि सुलोचना सगळेच अगदी लग्नाच्या तयारीला लागलेले असतात. आणि सुलोचना हॉल बघायला लागलेले असतात. आता एक दोन हॉल त्यांना पसंत पडतो, पण सुलोचनाला तो पसंत पडत नाही. सुलोचना म्हणत असते आलोकचं लग्न आहे, त्या हॉलमध्ये असं काहीतरी विशिष्ट असायलाच हवं आणि तो हॉल अगदी छोटा आणि छान असायला हवा. इकडे आता सत्यम, श्रेयस, प्रीती एकमेकांना खुणवा करायला लागलेले असतात. हे पाहते सुलोचना आणि म्हणत असते सत्यम तुला काही बोलायचं नाही का, तू काहीतरी बोल, असं शांत का बसलायस. श्रेयस, प्रीती तुम्हाला सुद्धा काही सजेशन द्यायचे असतील तर त्या तुम्ही देऊ शकता, बोला काहीतरी, तुमची काही मतं आहेत ते तुम्ही मांडू शकता. आता नेहमीप्रमाणेच ही प्रीती काही चांगलं बोलायला तयारच नसते. ती म्हणत असते अहो आई आम्ही लाख हॉल पसंत करू हो, पण त्या प्राजक्ताच्या मामांना परवडणार आहे का ते. आता ती प्रीती असं बोलल्यानंतर सुलोचना चिडते आणि म्हणत असते प्रीती तुला काही चांगलं सांगायचं असेल तर सांग, नाहीतर तू इथून जा आणि तुझ्या कामाला लाग. आता श्रेयस लगेच प्रीतीच्या बाजूने बोलतो. तो म्हणत असतो मोठी आई एवढीच चिडतेस, एवढाच तुला राग येतो तर तूच सांग ना तुला लोकेशन कसं हवं आहे. त्यावेळेला सुलोचना म्हणत असते मला लोकेशन एकदम खास हवं आहे, जागा अगदी छोटी असली तरी चालेल, पण त्या जागेमध्ये काहीतरी विशिष्ट असलं पाहिजे आणि असंही हॉल आपल्याला लहानच बघायचं आहे, कारण प्राजक्ताचे घरचे आणि आपल्या घरचे एवढीच लोक त्या लग्नासाठी असणार आहे. आता सुलोचना म्हणत असते की आता आपण जिथे जेवढी आहोत लोक तेवढीच आपण लग्नाला जाणार आहोत, यापेक्षा जास्त एकही माणूस चालणार नाही. तेवढ्यातच इंद्रजित आता घरी आलेला असतो आणि तो पटकन म्हणतो मी सुद्धा लग्नाला येणार. असं म्हणल्यानंतर सुलोचना लगेच त्याच्याकडे बघायला लागलेली असते. आता अचानक इंद्रजित असा घरात आलेला असतो, हे पाहून घरातले सगळेच दचकतात आणि सुलोचना तर चटकन उठूनच उभी राहते आणि आश्चर्याने इंद्रजितकडे पाहायला लागते. आता इंद्रजित आतमध्ये येतो आणि सुलोचनाच्या हातामध्ये जे काही हॉलचं बुक असतं ते स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि रागानेच खाली टेबलवर टाकत म्हणत असतो आलोक इंद्रजित सूर्यवंशी. आलोकचं फक्त नाव नाही तर त्याचं आयुष्यसुद्धा त्याच्या या बापाशिवाय अपूर्णच आहे आणि या बापाला न सांगता या इंद्रजितला न माहीत होता माझ्या मुलग्याचं लग्न ठरवायला लागलीस का सुलोचना. त्यावेळेला सुलोचना आश्चर्याने म्हणत असते इंद्रजित तुम्ही इथे. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असतो अगं नवरा तुझा एवढ्या वर्षांनी घरी आला आहे, त्याचं स्वागत नाही करणार का तू. आता इथे इंद्रजित सुलोचनाला चांगलं रागातच म्हणत असतो सुलोचना काही दिवस मी इथून गेलो आणि तुला जरा काही सूट दिली तर तू तर गैरफायदाच घेतलास की, सगळं मनाप्रमाणेच करून घ्यायला लागलीस. मला माहीत आहे तू मला या घरापैकी एक मानतच नाहीस, पण तू कितीही नाकारलंस तरी मी आलोकचा बाप आहे. आलोकच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे हे पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार मला आहे आणि तू कोणत्या अधिकाराने ग त्याचं लग्न ठरवलंस मला साधं सांगितलं सुद्धा नाहीस. बोल की आता का शांत उभारली आहेस, मला सांगावंसं वाटलं नाही. आता इथे सुलोचना सुद्धा खूप चिडलेली असते. ती आता इंद्रजितच्या पुढे येते आणि म्हणत असते काय बोलताय काय तुम्ही, बरं तुम्ही काय करणार होतात इथे येऊन, काय त्याचं लग्न ठरवणार होतात का. बाप म्हणजे काय माहीत आहे का तुम्हाला, बाप म्हणजे नुसतं मुलाला जन्म देणं. बाप होण्यासाठी बापाची कर्तव्य सुद्धा अगदी व्यवस्थित पार पाडावी लागतात, मुलांची चौकशी सुद्धा करावी लागते आणि आता तुम्ही उगवलाय का आणि आलोकचा बाप आहे म्हणून सांगत आहात. आलोक ज्या वेळेला आजारी पडला होता, मरणाच्या दारामध्ये होता, त्यावेळेला कुठे गेला होता बरं तुमच्यामधील बाप. आपला मुलगा आजारी आहे, मरणाच्या दारात आहे हे माहीत असून सुद्धा जो बाप एकटा सोडून त्याला जातो ना, तो बाप म्हणण्याच्या लायकीचा सुद्धा नसतो. अहो तुम्ही नुसती फोनवरून 10 मिनिटं त्याची चौकशी केलीत आणि त्याच्यावर तुम्ही आलात का, तो जगलाय का मेलाय हे सुद्धा पाहिला, तुम्ही त्याची चौकशी सुद्धा नंतर केली नाही आणि आता तुम्ही बाप म्हणून घेताय होय स्वतःला. आणि तुम्ही त्याच्या कठीण काळात त्याच्या दुःखामध्ये जर सामील झाला नाहीत तर त्याच्या चांगल्या काळामध्ये चांगल्या दिवसांमध्ये मी तुम्हाला का सामील करून घेऊ बरं. आता ही सुलक्षणा इंद्रजितला वाटेल तसं बोलत असते. म्हणून
म्हणून इंद्रजित चिडतो आणि सुलक्षणा असे जोराने ओरडतो. त्यावेळेला ती म्हणत असते आवाज खालीच करायचं बरं का, कारण ज्या मुलाचा तुम्ही बाप स्वतःला म्हणून घेत आहात ना, त्या मुलाच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, काय घडत आहे याची थोडी सुद्धा कल्पना नाही तुम्हाला. त्या मुलाला मोठा आवाज सुद्धा सहन होत नाही आणि आवाज खालीच ठेवायचा आणि हळू बोलायचं इथे. आणि जर तुम्हाला मोठ्या आवाजात बोलायचंच असेल, मनातील खतखत, राग, तिरस्कार व्यक्त करायचंच असेल तर तिकडे दुबईला फोन लावायचा. तिकडे तुमची माणसं आहेत तुमच्या मर्जीप्रमाणे ऐकून घेणारी आणि तुमच्या मर्जीप्रमाणे वागणारी. मुलांच्या आयुष्याचे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे अधिकार तुम्ही त्याच वेळेला गमावले आहात ज्या वेळेला तुम्ही आमच्याकडे पाठ फिरवून दुबईला निघून गेला होतात. आणि आता इथून पुढे इथे येऊन हे का असं, ते का तसं असे कोणतेही प्रश्न मला विचारायचे नाहीत. कोणताही, अगदी एकही प्रश्न मला विचारायचा नाही, कारण हे घर माझं आहे आणि या घरामध्ये सुलक्षणा सूर्यवंशी जे बोलते तेच घडतं. आता इथे सुलक्षणा इंद्रजितला वाटेल तसं बोलते आणि स्वतःच्या रूम मध्ये निघून जाते. इकडे आता अंबिका आणि सत्यम त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात आणि अंबिका सत्यमला म्हणत असते की असे भाऊजी अचानक आले, आपल्याला काही माहीतच नाही आणि आपण काहीच तयारी केलेली नाही. भाऊजींचं सामान कुठे ठेवायचं बरं? आता सत्यम म्हणत असतो मी काय सांगू बरं तुला काय जे वाटतं ते कर ना तू. त्याला अंबिका म्हणत असते भाऊजी असे कसे अचानक आले बरं? जाऊबाई किती चिडल्या होत्या, तुम्हाला माहित होतं का भाऊजी घरी येणार आहे ते? त्यावेळेला सत्यम म्हणत असतो अंबिका तुझं काही डोकं फिरलंय का? मला जर माहीत असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? आता हे दोघे बोलत असतात तेवढ्यातच प्रीती इंद्रजितला घेऊन त्यांच्या रूम मध्ये आलेली असते. आता सत्यम म्हणत असतो ये ना, ये दादा आतमध्ये ये. आता इकडे इंद्रजित सगळी रूम निहाळत असतो आणि म्हणत असतो घर अगदी व्यवस्थित जिथल्या तिथेच लावलं आहे की व्यवस्थित ठेवलं आहे? त्यावेळेला अंबिका म्हणते हो जाऊबाईंना सगळं जिथल्या तिथे लागतं ना, त्यामुळे असं घर ठेवलं आहे. त्यावेळेला इंद्रजित म्हणतो अंबिका अगं आल्यापासून आपण तर भेटलोच नाही. आता अंबिकाला म्हणत असतो, आता इंद्रजित अंबिकाला म्हणत असतो अंबिका कशी आहेस तू? अंबिका म्हणत असते हो मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात भाऊजी? त्यावेळेला मानेनेच इंद्रजित हो ठीक आहे असं म्हणतो. त्यावेळेला अंबिका म्हणत असते भाऊजी तुम्ही येणार याची कल्पनाच नाही आहे आम्हाला, नाहीतर आम्ही थोडीफार तरी तयारी केली असती. त्यावेळेला ही प्रीतीसुद्धा लगेच सूर ओढते आणि म्हणत असते हो ना, तुम्ही येणार ते माहीतच नाही, नाहीतर आम्ही तुमच्या स्वागताची तयारी केली असती. आता इंद्रजित इथे अंबिकाला म्हणत असतो की तुम्ही कितीही तयारी केली असती तरी या घराला आणि सुलक्षणाला मी कधी झेपलो नाही आणि इथून पुढे झेपणार सुद्धा नाही. तेवढ्यातच सत्यम अंबिकाला म्हणत असतो की अंबिका दादाला भूक लागली असेल, त्याने आल्यापासून काहीच खाल्लं नाही, जरा जेवणाचं बघतेस का? त्यावेळेला अंबिका हो म्हणते आणि तेथून रूम मधून निघून जाते. आता सत्यम लगेच इंद्रजितला घट्ट मिठीच मारतो दादा म्हणून आणि तो सुद्धा आता सत्यमला जवळ करतो. आता सत्यम म्हणत असतो दादा बरं झालं तू आत्ता आलास, एकदम योग्य वेळेवर आलायस बघ, तुझी या घराला आत्ता गरजच आहे. आता या प्रीतीला सुद्धा नेमकं याला घोळातच आणायचं असतं. इकडे आता प्राजक्ता आणि भाग्यश्री खरेदी करून घरी आलेल्या असतात आणि भाग्य आता जोरजोराने सगळ्यांना हाका मारायला लागलेली असते. आता हॉलमध्ये सगळेच जमा होतात, म्हणजे कौस्तुभ, तृप्ती, चारू, मामा प्राजक्ताचे आणि भाग्याची आजी सुद्धा असते. आता सगळेजण जमा झाल्यावर तृप्ती म्हणत असते अगे भाग्या केवढ्याने ओरडतेस, काय झालं बरं? त्यावेळेला आता लगेच भाग्याची आजी म्हणत असते अगं काय हे, काय भाग्या किती हे सामान घेऊन आलेस बरं? त्यावेळेला भाग्या म्हणते मी प्राजूसाठी लग्नासाठी साड्या घेऊन आली आहे, खरेदी केली आहे. आता ती आजी म्हणत असते अगं एवढा खर्च करण्याची काय गरज आहे बरं? अगं तिला एक कळत नाही पण तुला तर कळतं ना घरामध्ये काय परिस्थिती आहे. अगं त्या सूर्यवंशाच्या घरी बस्ता बांधला आहे ना, मग आता इथे आणि साड्या आणण्याची काय गरज होती बरं? जा बरं भाग्या पटकन हे सगळं जे आणलं आहे ते परत देऊन ये आणि पैसे घेऊन ये बरं परत. आता भाग्या आजीवर चिडते आणि म्हणते आई आजी असं काय करतेस ग? अगं तू पैसे दिले होतेस का खरेदीला म्हणून एवढी चिडायला लागलीस बरं? त्यावेळेला ती आजी गप्पच बसत नाही, म्हणत असते अगं चारू सांग ना काहीतरी भाग्याला. त्यावेळेला भाग्या म्हणते नाही कुणी सुद्धा मला काहीही सांगणार नाही, कारण ही सगळी खरेदी मी माझ्या पैशाने केली आहे. आता लगेच तृप्तीमध्ये बोलते आणि म्हणत असते अगं भाग्या तू कुणाला गप्प बसायला सांगतेस, यांना का? त्यावेळेला लगेच ती आजी तृप्तीला गप ग चोंबडे असं म्हणते आणि तृप्ती गप्प बसते. आता इथे वैद्यबुवा भाग्यश्रीला म्हणत असतात अगं भाग्यश्री काय खरेदी केली तुम्ही, दाखवाल की नाही? त्यावेळेला भाग्यश्री पटकन एक साडी काढते आणि बाबा हे बघा मी काय आणलं आहे. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात काय आहे भाग्य हे? त्यावेळेला भाग्यश्री म्हणत असते हे मामाचं सगळ्यात मोठं कर्तव्य असतं भाचीच्या लग्नात, मामाने भाचीसाठी पिवळं वस्त्र द्यायचं असतं ना, म्हणून ही मी पिवळी साडी आणली आहे बाबा तुमच्याकडून प्राजक्तासाठी. आता इकडे वैद्यबुवांना खूप आनंद झालेला असतो ती साडी पाहून.
इकडे आता सत्यम इंद्रजितला म्हणत असतो की दादा बरं झालं तू आलास, इथे तर सगळी परिस्थिती हाताबाहेर निघाले बघ. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असतो घाबरू नकोस सत्यम, तू परिस्थिती किती पण हाताबाहेर जाऊ दे, त्या सुलक्षणाला एका बोटावर नाचवायचं कसं ते मला बरोबर माहित आहे. आता सत्यम तेथून काहीतरी काम काढतो आणि निघून जातो. तेवढ्यातच ही प्रीती आता इंद्रजितच्या पुढे येते. इंद्रजित म्हणतो तुझं नाव काय आहे, तू सत्यमची सून आहेस ना. त्यावेळेला प्रीती म्हणते माझं नाव प्रीती आहे. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असतो तुझी माझी काही जास्त ओळख नाही, पण मी तुझ्यावर इम्प्रेस आहे, कारण तू योग्य वेळेला मला फोन करून सांगितलंस की आलोकचा साखरपुडा झाला आहे आणि तुझ्याचमुळे मला कळालं की सुलक्षणाचं या घरामध्ये नेमकं चाललं काय आहे. आता त्यावेळेला प्रीती लगेच बोलायला सुरू करते. ती म्हणत असते बरं झालं तुम्ही इथे आलात आणि मला एक गोष्ट माहीत नाही की मी तुम्हाला काय सांगावून काय नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगणारच आहे. या घरामध्ये ना ज्याची त्याची अगदी मनमानी चालली आहे. मला तर जाम वैताग आला या घराचा. आता ती म्हणत असते तुम्हाला काय सांगायचं, आलोक भाऊजींचं अक्षरशः लग्न ठरलं आणि एका घरामध्ये राहून सुद्धा आम्हाला माहीत नाही. अहो घरात राहून आम्हाला माहीत नाही आणि आता तुम्ही तर बाहेरचेच आहात, तुम्हाला माहीत नाही म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटत असेल याची कल्पना आहे मला, आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळं फोन करून सांगितलं. पण मला असं वाटलं नव्हतं की माझ्या एका फोनवर तुम्ही इथे निघून येशीला म्हणून काका. त्यावेळेला काका ऐकून इंद्रजित म्हणत असतो काका तुम्हाला काका म्हणणार का, छान वाटलं काका ऐकून. आता प्रीती म्हणत असते हो काका, मी तुम्हाला काकाच म्हणणार आहे आणि तुम्हाला या घरामध्ये पाहून मला खूप आनंद झाला आहे, कारण आता असं वाटायला लागलंय या घरामध्ये आपलं म्हणणारं कोणीतरी आलं आहे. आता प्रीती म्हणत असते आणि याच नात्याने मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, सांगू का. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असतो सांग ना. त्यावेळेला प्रीती काय करते पहिल्यांदा दाराबाहेर कोणी आहे का ते पाहते आणि इंद्रजित जवळ येते आणि म्हणत असते तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आलोक भाऊजींचं आणि त्या प्राजक्ताचं कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्न नाही लागलं पाहिजे. आता इंद्रजितने चांगलंच प्राजक्ताचं नाव तोंडामध्ये घेतलेलं असतं. आता आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे प्राजक्ताची मेहंदी सुरू असते आणि तिथेच आता प्राजक्ताचं ज्या मुलाबरोबर लग्न मोडलेलं असतं त्या मुलाची आई आलेली असते आणि ती म्हणत असते माझ्या मुलाला नाकारून तुम्ही त्या सनकी आलोकशी लग्न तिचं ठरवलं आहे का. आता ती बाई प्राजक्ताला म्हणत असते प्राजक्ता ज्या मुलाशी तू लग्न करायला लागलीस ना त्या मुलाच्या अतिरागामुळे एक दिवस तुझ्या आयुष्याचाच बेरंग करेल बघतो. त्यावेळेला आता भाग्या चांगलीच चिडते आणि म्हणत असते की आता इथे जी कोण बाई आलेली असते तिच्यामुळे आलोकचं सत्य सर्वांच्या समोर आलेलं आहे. आता नेमकं पुढे काय घडणार आहे ते आपण उद्याच्या भागामध्येच पाहणार आहोत.